दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी केलेल्या कायद्यानंच त्यांचा घरगडी असलेला वाल्मिक कराडचा करेक्ट कार्यक्रम केला। देशमुख हत्ये प्रकरणातले आरोपी आणि वाल्मिक कराडमध्ये किती आणि कसे फोन कॉल्स झाले, कराड मोक्कामध्ये कसा अडकला, त्यावरचा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया। मुंडेंच्या मकोकात खंडणी प्रकरण आणि खुनाच्या प्रकरणाबाबत हे कॉल्स झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। विशेष म्हणजे हे सर्व कॉल्स चाटीच्या माध्यमातून कराड सोबत झाल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली आहे। या कॉल्स मधून हत्येतील आरोपी आणि कराडमध्ये संभाषण झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। त्यामुळे हत्या प्रकरणात कराड दिवसेंदिवस पुरता अडकत चाललाय। ज्या गोपीनाथ मुंडे यांच्याकडे घरकाम करत वाल्मिक कराडनं आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली, त्याच मुंडेंनी केलेल्या कायद्यात तो अडकलाय। 1990च्या दशकात मुंबईतल्या गँगवॉर विरोधात गोपीनाथ मुंडेंनी रान उठवलं होतं। यानंतर 1995 साली राज्यात शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं। गोपीनाथ मुंडे गृहमंत्री झाले। मंत्रिपदाचा कार्यभार हाती घेताच त्यांनी संघटित गुन्हेगारी विरोधात मकोका कायदा आणण्यासाठी पुढाकार घेतला आणि 24 फेब्रुवारी 1999 साली या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली। आता याच कायद्याखाली कधी काळी त्यांचा घरगडी असलेला वाल्मिक कराड गजाआड गेलाय। त्यात आता देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींसोबत फोनवरून संभाषण केल्याचाही कराडवर संशय आहे। त्यामुळे आपल्या मालकानं केलेल्या कायद्यामुळे वाल्मिक कराडचा करेक्ट कार्यक्रम झाल्याची चर्चा आता रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।